हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण कंबाईंड रेशोचे फॉर्म्युलेज आणि कंबाईंड रेशोवरचे जे प्रॉब्लेम असतात रेशोचे कॅल्क्युलेशनचे ते कोणत्या पद्धतीने असतात त्यासाठी एक प्रॉब्लेम बघितला होता. ओके, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण कंबाईंड रेशोवरचाच प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. फक्त ह्यामध्ये डिफरन्स काय असणार आहे बघा. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्यावेळी कंबाईंड रेशोचा प्रॉब्लेम दिला होता किंवा आपण जो पाहिला त्यामध्ये काय होतं तर इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट अशा दोन स्टेटमेंट दिल्या होत्या आणि त्याच्या आधारावर आपल्याला काही रेशो कॅल्क्युलेट करायला त्यांनी सांगितले होते, बरोबर. मग त्यावेळी आपण काय केलं की दोन्ही स्टेटमेंट म्हणजे इन्कम स्टेटमेंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं असल्यामुळे त्याचं व्हर्टिकल कन्व्हर्शन केलं आपण व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट म्हणून आणि बॅलन्स शीटचं व्हर्टिकल बॅलन्स शीटही प्रेझेंट केली होती, बरोबर. आणि त्यानंतर आपण त्यांनी सांगितलेले रेशो कॅल्क्युलेट केले होते. ओके, आजच्या ह्या प्रॉब्लेममध्ये आपण काय करणार आहोत बघा. समोर स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे फक्त आपल्याला बॅलन्स शीट त्यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर इन्कम स्टेटमेंटमधला फक्त एक ॲटम आपल्याला त्यांनी दिलेला आहे. काय दिलं आहे बघा. द नेट प्रॉफिट फॉर द इयर वॉज ₹7,500. म्हणजेच इन्कम स्टेटमेंट पूर्ण दिलेली नाही आहे किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं नाही आहे, तर त्यामधला फक्त एक कंटेन्स आपल्याला काय केलं आहे त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे आणि त्याच्या आधारावर आपल्याला काय सांगितलं आहे त्यांनी खाली रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत. ओके, हा पहिला चेंजेस झाला. आणि सेकंड चेंजेस काय करणार आहोत आता. तर सेकंड चेंजेस हा आपण करणार आहोत. म्हणजे काय तर मागच्या वेळी व्हर्टिकल कन्व्हर्शन केल्यानंतर आपण रेशो सॉल्व केले होते. इथे बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे परंतु त्याचं आपण व्हर्टिकल कन्व्हर्शन करायचं नाही आहे. तर जे त्यांनी रेशो सांगितले ते डायरेक्टली काय करणार आहोत आपण कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओके, आता पहिल्यांदा आधी प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटमध्ये कोणकोणते आयटम दिले आहेत ते कोणत्या हेडखाली येणारे आहेत ते बघूया. ओके, पहिल्यांदा असेट साईड बघते. गुडविल फिक्स असेट म्हणून आपण घेतो. प्लांट फिक्स असेट. इन्व्हेंटरी म्हणजेच स्टॉक करंट असेट. मार्केटेबल इन्व्हेस्टमेंट. आता इथे मार्केटेबल हा शब्द लावलेला आहे इन्व्हेस्टमेंटच्या अगोदर म्हटल्यानंतर ही इन्व्हेस्टमेंट ॲज अ करंट असेट म्हणून आपण ट्रीट करणार आहोत. ओके, त्यानंतर डेटर्स करंट असेट. बँक बॅलन्स करंट असेट. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ॲज अ फिक्टिशियस असेट म्हणून शेअर होल्डरमधून आपल्याला लेस करायची असते. इक्विटी शेअर कॅपिटल. रिझर्व अँड सरप्लस. त्यानंतर 6% डिबेंचर लोन फंड म्हणून आपण ट्रीट करणार. करंट लायबिलिटी ॲज अ करंट लायबिलिटी म्हणून घेणार. ओके, आता ह्यावरनं आपल्याला कोणकोणते रेशो त्याने कॅल्क्युलेट करायला सांगितले ते बघूया. पहिला जो रेशो सांगितला आहे आपल्याला तो आहे करंट रेशो. बॅलन्स शीटशी रिलेटेड किंवा बॅलन्स शीट रेशोज आहे त्यामुळे सगळी इन्फॉर्मेशन बॅलन्स शीटमधून मिळणार. लिक्विड रेशो बॅलन्स शीट रेशो असल्यामुळे लागणारी सगळी इन्फॉर्मेशन बॅलन्स शीटमधून मिळणार. प्रोप्रायटरी रेशो बॅलन्स शीट रेशो असल्यामुळे टोटली इन्फॉर्मेशन बॅलन्स शीटमधून मिळणार. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय. कंबाईंड रेशो आहे. रिटर्न ऑन प्रोप्रायटर फंड कंबाईंड रेशो. रिटर्न ऑन इक्विटी कॅपिटल कंबाईंड रेशो. डेप्ट सर्व्हिस रेशो हा सुद्धा कंबाईंड रेशोच्या कॅटेगरीमध्ये येतो. ओके, मग आता स्टार्ट करूया आपण. एक्झॅक्टली आपल्याला डायरेक्टली रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत म्हणजे काय करायचं ते बघूया. आपल्याला पहिला रेशो कोणता सांगितला आहे तर करंट रेशो, बरोबर. आणि करंट रेशोचं सूत्र काय आहे. करंट असेट डिवाइड करंट लायबिलिटी. पहिल्यांदा आधी आपण काय करून घेणार ते सूत्र लिहून घेणार. करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवाइड करंट लायबिलिटी. आता करंट असेटचे कोणते ॲटम प्रॉब्लेममध्ये आहेत ते बघणार आहोत. इन्व्हेंटरी, मार्केटेबल इन्व्हेस्टमेंट, डेटर्स, बँक बॅलन्स. 1 2 3 4 4 ॲटम आहेत, बरोबर. मग ते पहिल्यांदा आधी लिहून घेणार कोणकोणते आहेत. इन्व्हेंटरी, मार्केटेबल इन्व्हेस्टमेंट, डेटर्स, बँक बॅलन्स. ओके, त्यानंतर करंट लायबिलिटी. आता करंट लायबिलिटी त्यांनी डायरेक्टलीच दिली आहे त्यामुळे काही विषय येत नाही, त्यामुळे डिवाइड करंट लायबिलिटी. आता नेक्स्ट लाईनला ह्या प्रत्येक ॲटमची काय घेणार आहोत आपण अमाऊंट घेणार आहोत. इन्व्हेंटरी 30,000 प्लस मार्केटेबल इन्व्हेस्टमेंट 10,000 प्लस डेटर्स 15,000 प्लस बँक बॅलन्स 10,000 डिवाइड करंट लायबिलिटी 30,000. ॲडिशन केल्यानंतर
बेरीज किती येते करंट असेटची 65,000, त्याला डिवाइड करणार करंट लायबिलिटी येते 30,000ने डिवायडेशन केल्यानंतर जे आन्सर येते ते आपलं करंट रेशोचं आन्सर किती येते 2.17. ओके. नेक्स्ट सेकंड रेशो कोणता आहे लिक्विड रेशो. सूत्र काय त्याचं लिक्विड असेट डिवाइड लिक्विड लायबिलिटी किंवा क्विक असेट डिवाइड क्विक लायबिलिटी असंही म्हटलं तरी चालतं आहे. ओके. मग आता इथेच आपल्याला वर मिळत आहेत बघा आपल्याला लागणारे ॲटम जे करंट रेशोसाठी आपण जे ॲटम घेतले तेच आपण कशासाठी घेणार लिक्विडसाठी घेणार. फक्त ह्यामध्ये लिक्विड असेट नसलेला ॲटम कोणता आहे करंट असेटचा इन्व्हेंटरी. म्हणजे इन्व्हेंटरी वगळता इतर उरलेले तिन्ही ॲटम हे करंट असेटचे क्विक करंट असेट म्हणून येणारे ॲटम आहेत. त्यामुळे ते इथेच लिक्विड असेट म्हणून आपण घेणार आहोत. मार्केटेबल इन्व्हेस्टमेंट डेटर्स बँक बॅलन्स त्याला डिवाइड करणार लिक्विड लायबिलिटी म्हणजेच क्विक करंट लायबिलिटी. आता इथे करंट लायबिलिटी सरळ दिलेली असल्यामुळे क्विक नॉन क्विक आपण करू शकत नाही. त्यामुळे जी करंट लायबिलिटी आहे तीच आपण काय म्हणून घेणार लिक्विड लायबिलिटी म्हणून. ओके. मग सेम मगाशाच पद्धतीने जे ॲटम बघितले त्यांची फिगर इथे आपण काय करणार ॲडिशनला घेणार. मार्केटेबल इन्व्हेस्टमेंट 10,000, डेटर्स 15,000, बँक बॅलन्स 10,000 डिवाइड करणार करंट लायबिलिटीच्या अमाऊंटने. कॅल्क्युलेशन केलं तर ॲडिशन केल्यानंतर ॲडिशनची जी अमाऊंट आहे ती किती येते 35,000 ॲज अ लिक्विड असेट आणि लिक्विड लायबिलिटी किती आहे 30,000. 35,000 डिवाइड 30,000 कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे 1.17. हे जे 1.17 आहे ते कशाचं आन्सर आहे आपल्या लिक्विड रेशोचं. ओके समजतंय. आता नेक्स्ट तिसरा रेशो आपल्याला कोणता सांगितला आहे त्यांनी प्रोप्रायटरी रेशो. त्याचं सूत्र काय आहे प्रोप्रायटर फंड डिवाइड टोटल असेट इंटू 100. बरोबर. आता प्रोप्रायटर फंड म्हणजेच आपला कोणता असतो शेअर होल्डर फंड. ओके. शेअर होल्डर फंड डोळ्यासमोर आणायचा. शेअर होल्डर फंड त्याचे एकूण 3 भाग असतात. पहिला कोणता असतो तर शेअर कॅपिटल. बरोबर. सेकंड भाग रिझर्व अँड सरप्लस आणि तिसरा भाग जो लेस म्हणून घेतो तो कोणता असतो फिक्टिशियस असेट. ओके. मग आपण तेच ॲटम आपण इथे खाली घेणार आहोत. आता शेअर कॅपिटलचा कोणता ॲटम आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिला आहे त्यांनी तर एकच ॲटम आहे इक्विटी शेअर कॅपिटल. मग तो पहिल्यांदा आपण इथे लिहून घेणार इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लसचा कोणता ॲटम आहे बघा जस्ट रिझर्व दिला आहे मग तो घेणार रिझर्व आणि लेस फिक्टिशियस असेट. मग फिक्टिशियस असेटचा कोणता ॲटम आहे जो आपल्याला असेट साईडला मिळतो कोणता आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस तो लेस म्हणून घेणार. ओके. नेक्स्ट लाईनला आता टोटल असेट म्हणजे काय तर फिक्स असेट प्लस करंट असेट. ओके. आता फिक्स असेट आणि करंट असेट मी जस्ट डायरेक्टली घेतली कारण का आता करंट असेटची टोटल ही आपल्या मागच्या रेशोमध्ये आपल्याला मिळालेली आहे. इथे आपण करंट असेट घेतली आहे किती आहे 65,000. ओके. आणि फिक्स असेटमधले प्रॉब्लेममध्ये आपल्याला 2च ॲटम आहेत कोणते आहेत तर गुडविल आणि प्लांट अँड मशिनरी म्हणून ते मी डायरेक्टली तिथे काय म्हटलं फिक्स असेट प्लस करंट असेट. ओके. आता ह्यात प्रत्येक ॲटम जो आपण म्हटला त्या सगळ्यांची आता अमाऊंट भरायची. इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे 60,000, रिझर्व 20,000, लेस प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसची अमाऊंट 5,000. ओके. डिवाइड करणार फिक्स असेट किती घेतली आहे मी 90,000 कशी आली गुडविलचे 60,000 प्लांट अँड मशिनरीचे 30,000. फिक्स असेटचे 2च ॲटम त्यामुळे त्या दोघांची बेरीज केली 90,000 आली ती मी काय म्हटली ॲज अ फिक्स असेट 90,000. ओके. प्लस करंट असेट 65,000 कारण का आत्ताच जस्ट म्हटल्याप्रमाणे मागच्या रेशोमध्ये आपण ही टोटल केलेली आहे. 65,000 काय आहे आपली करंट असेटची टोटल अमाऊंट. ओके. मग हे घेतलं बेरीज केल्यानंतर म्हणजे जे ॲडिशन त्यानंतर डिडक्शन जे आहे फर्स्ट लाईनला ते केलं 60,000 प्लस 20,000 80,000 80,000मधून 5,000 मायनस केले किती राहतात 75,000. ओके. डिवाइड करणार 90,000 प्लस 65,000 टोटल किती येते
1,55,000 इंटू 100. ओके, कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे 48.39%. पर्सेंटेजमध्ये का दिलं आहे कारण ह्या रेशोला काय आहे इंटू 100 आहे. ओके, तिसरा रेशो लक्षात आला आहे. आता आपण चौथा रेशो आपल्याला कोणता विचारला आहे तो बघूया. चौथा रेशो कोणता आहे आपला रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय. कंबाईंड रेशोमधला पहिला रेशो. सूत्र काय आहे त्याचं बघा आपण रेशोमध्ये बघूया. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयचं सूत्र EBIT म्हणजेच काय तर अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवाइड कॅपिटल एम्प्लॉय. कॅपिटल एम्प्लॉय म्हणजे काय तर काय असतं आपलं टोटल फंड जे आपण म्हणतो ते आणि त्याला इंटू 100. ओके, आता EBIT अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स आपल्याला लागणार बरोबर. मग आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला इन्कम स्टेटमेंटची एकच लाईन दिसते काय आहे नेट प्रॉफिट फॉर द इयर म्हणजेच नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सची अमाऊंट असेल किंवा ती बिफोर टॅक्सची असेल बरोबर. ती किती आहे 7,500. आपण आफ्टर टॅक्सची म्हणूया की नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपल्याला किती दिला आहे 7,500. मग आता ह्याच्यावरनं EBIT कसं मिळवणार तर सिम्पल हे आहे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्लस इंटरेस्ट केलं की मिळणारी जी अमाऊंट असते ती आपली कोणती असते अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. मग नेट प्रॉफिट किती आहे 7,500. आता तर त्याच पद्धतीने आपण आधी सूत्रामध्ये काय करूया हे लिहून घेऊया. ओके, आता सूत्रामध्ये आपण लिहून घेणार आहोत आपलं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयचं सूत्र EBIT डिवाइड कॅपिटल एम्प्लॉय इंटू 100. आता EBIT मध्ये अमाऊंट घेताना आपण काय करणार आहोत नेट प्रॉफिटची अमाऊंट प्लस इंटरेस्ट. आता 7,500 तर आपल्याला त्यांनी सरळ दिले ते मी इथे घेतले तर 3,000 तुम्ही म्हणणार हे त्यांनी मॅडमने कुठून घेतले बरोबर. मग ते कसे घेतले तर बघा आपला जो प्रॉब्लेम आहे त्यामध्ये इंटरेस्ट असणारा ॲटम कोणता दिला आहे आपल्याला तर इंटरेस्ट कोणावर असतं तर लोन किंवा लोन फंडच्या ॲटमवर. लोन फंडचा ॲटम आपण फाइंड आउट करणार आपल्या प्रॉब्लेममध्ये कोणता आहे आपला तर डिबेंचर. डिबेंचरच्या आधी जो रेट असतो त्याने दिलेला तो कशाचा असतो इंटरेस्टचा असतो. मग हा जो 6% त्यांनी म्हटलं आहे जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो कोणावर अप्लाय करायचा तर डिबेंचरच्या अमाऊंट म्हणजे 50,000 इंटू 6% केल्यानंतर जी अमाऊंट येणार ती कोणती असणार आहे आपली इंटरेस्टची. मग 50,000 इंटू 6% 50,000च्या 6% किती होता 3,000. आता लक्षात आलं आहे हे 3,000 कुठले ॲड झाले ते ओके डिवाइड कॅपिटल एम्प्लॉयड. आता कॅपिटल एम्प्लॉय म्हणजेच टोटल फंड. मग ती हे कॅल्क्युलेशन हे बघा इथे एक्सप्लेन केलं आहे कॅपिटल एम्प्लॉय. मग मी काय केलं आहे आपलं शेअर होल्डर फंड प्लस लोन फंड कारण आपला जो पहिला बॅलन्स शीटचा भाग आहे कोणता आहे सोर्सेस ऑफ फंड एकतर त्याची टोटल करावी लागते किंवा सेकंड भाग आपला कोणता असतो ॲप्लिकेशन ऑफ फंड बरोबर. त्याच्यामध्ये ABC फिक्स असेट इन्व्हेस्टमेंट आणि वर्किंग कॅपिटल हे 3 भाग असतात. मग मी काय केलं आहे तर प्रोप्रायटरी रेशोच्या वेळी मी ऑलरेडी काय केलं आहे आपण प्रोप्रायटर फंड कॅल्क्युलेट करून घेतला होता बरोबर. म्हणून मी सोर्सेस ऑफ फंडच्या जे पहिले A आणि B होती त्यांची टोटल करून मी टोटल फंड कॅल्क्युलेट केलं आहे. शेअर होल्डर फंड म्हणजेच आपला इथे कोणता होता प्रोप्रायटर फंड याची किती टोटल आली होती आपली 75,000 ती इथे घेतली प्लस लोन फंड. लोन फंडचा प्रॉब्लेममध्ये आपल्याला एकच ॲटम आहे कोणता आहे 6% डिबेंचर त्याची अमाऊंट किती आहे 50,000. मग 75,000 प्लस 50,000 टोटल किती येते 1,25,000. ते आपलं काय असणार आहे कॅपिटल एम्प्लॉय. ओके, मग हे आपण इथे सूत्रामध्ये टाकलं. आता 7,500 प्लस 3,000 किती होतात 10,500 डिवाइड 1,25,000 इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे 8.4%. हा आपला कोणता रेशो आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. ओके, लक्षात आलं आहे. आता नेक्स्ट रेशो बघूया आपण. तर नेक्स्ट रेशो कोणता आहे बघा आपल्याला प्रॉब्लेममध्ये कोणतं दिलं आहे रिटर्न ऑन प्रोप्रायटर फंड. ओके, आता रिटर्न ऑन प्रोप्रायटर फंडचा आधी आपण काय बघणार फॉर्म्युला बघणार म्हणजे सूत्र बघणार काय आहे रिटर्न ऑन प्रोप्रायटर फंडचं NPAT म्हणजेच नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइड प्रोप्रायटर फंड इंटू 100 बरोबर.
मग आता NPAT आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्याने दिलेलं आहे, किती आहे 7500 आणि प्रोप्रायटर फंड म्हणजे शेअर होल्डर फंड जो आत्ता आपण काय केलेला आहे आधीच्या 2 फॉर्म्युलांसाठी ऑलरेडी कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. मग डायरेक्टली आपण अमाऊंट घेऊ शकतो. आपला कोणता आहे फॉर्म्युला रिटर्न ऑन प्रोप्रायटर फंड आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं. सूत्र काय त्याचं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइड प्रोप्रायटर फंड इंटू 100. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती आहे 7500 डिवाइड प्रोप्रायटर फंड किती आला आहे आपला 75000 इंटू 100. ओके, कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे 10%. हा आपलं काय आहे आन्सर कोणत्या रेशोचं रिटर्न ऑन प्रोप्रायटर फंडचं. ओके, आता नेक्स्ट रेशो बघूया. नेक्स्ट रेशो कोणता दिला आहे आपल्याला त्याने रिटर्न ऑन इक्विटी कॅपिटल. ओके, मग आता पहिल्यांदा त्याचा फॉर्म्युला आपण फाइंड आउट करणार. फॉर्म्युला बघणार कोणता आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयचा फॉर्म्युला नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड डिवाइड इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस इंटू 100. ओके, मग आता हे आपण फॉर्म्युल्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे तो आपण लिहून घेऊया. पहिल्यांदा आपण लिहून घेऊया आपला 6 नंबरचा रेशो कोणता सांगितलं आहे आपल्याला रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय. त्याचा फॉर्म्युला लिहून घेणार. फॉर्म्युला काय आहे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड डिवाइड इक्विटी शेअर कॅपिटल इंटू 100. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 7500 आहे. प्रेफरन्स डिव्हिडंड मुळात प्रॉब्लेममध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल नसल्यामुळे प्रेफरन्स डिव्हिडंड आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. ओके, म्हणजे आपलं फक्त नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सची अमाऊंट दिसणार, त्याला डिवाइड करणार इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल प्रॉब्लेममध्ये किती दिलं आहे आपल्याला 60000. मग ते आपण इथे घेणार आहोत. इक्विटी शेअर कॅपिटल 60000 इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येते आहे 12.5%. ओके, आता नेक्स्ट 7वा रेशो आपल्याला कोणता सांगितला आहे डेप्ट सर्व्हिस रेशो. सूत्र काय आहे त्याचं अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स म्हणजेच EBIT डिवाइड इंटरेस्ट. EBIT ऑलरेडी आपण मागच्या रेशोमध्ये काढलेला आहे बघा. 4था रेशो जो आपला कॅपिटल एम्प्लॉयचा होता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय त्यावेळी आपण EBIT कॅल्क्युलेट केला आहे. किती येतो आपला 10500. ओके, त्याला डिवाइड करणार इंटरेस्टची अमाऊंट आहे. इंटरेस्टसुद्धा आपण ह्याच रेशोच्या वेळी कॅल्क्युलेट करून घेतलं होतं. किती येतं ते आपलं 3000. मग ते आता आपण ह्या सूत्रामध्ये टाकणार EBIT 10500 डिवाइड इंटरेस्ट 3000. कॅल्क्युलेशन करून जे आन्सर येतं त्या आन्सरला काय म्हणणार किंवा किती येते आन्सर 3.5. हे कोणत्या रेशोचं आन्सर आहे डेप्ट सर्व्हिस रेशोचं. ओके, ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत व्हर्टिकल स्टेटमेंट प्रेझेंट न करता डायरेक्टली रेशोच्याच वेळी काय करणार आपण कॅल्क्युलेशन करून रेशो डायरेक्ट कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, चालेल. मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एक आपण डायरेक्ट रेशो कॅल्क्युलेशनचं काय बघणार आहोत प्रॉब्लेम बघणार आहोत. ओके, चालेल. थँक्यू.